इक्वेडोर गव्हर्नमेंटने मागच्या वर्षी $6 प्रति बॉक्स 18 किलोचा हा भाव ठरवला. $6 प्रति बॉक्स म्हणजे किती झाला सांगा मला? 26 रुपये प्रति किलो हे शेतकऱ्याला द्यायचे. बरोबर. आणि पॅकेजिंगचा खर्च सगळा निर्यातदाराचा आहे. बॉक्स त्यांचा, सगळं पूर्ण मटेरियल त्यांचं. तिसरा एक कॉन्सेप्ट लक्षात घ्या. आपण संतोषला खऱ्या अर्थाने धन्यवाद दिले पाहिजे की त्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने 2 नवीन कॉन्सेप्ट आज या ठिकाणी मी डिक्लेअर करतो आहे. तिसरा कॉन्सेप्ट आहे DK महाजनचा शेरू आहे. भाऊ आज किती गाड्या लागणार, आज किती झाडं, बोकरे साहेब आज किती घडं देणार आहे, विनायक भाऊंकडे आज किती 450 झाडं निघणार आहे, अनिलकडे 200 झाडं निघणार आहे, पद्मानगरकडे 600 झाडं निघणार आहे. संध्याकाळी रिपोर्ट असतो त्यांच्याकडे की कोणाकडे आज किती केळीची झाडं कापणीला तयार आहे. आंबेकर साहेब इथून पुढच्या काळामध्ये हा प्रणव किती बॉक्सेस पॅक करणार आहे, शिवा किती बॉक्सेस पॅक करणार आहे, हा शिवा किती बॉक्सेस पॅक करणार आहे, बरोबर, भीमाभाऊ किती बॉक्सेस पॅक करणार आहे, पद्माकर किती बॉक्सेस पॅक करणार आहे, संदीप किती. संध्याकाळी आपल्याकडे रिपोर्ट पाहिजे त्या निर्यातदाराच्या डायरीवर की आज मी तुम्हाला 450 बॉक्स पॅक करून देणार आहे. इथून पुढच्या काळामध्ये किती घडं तयार होणार आहे, किती गाड्या, किती टन माल निघणार आहे, या कॉन्सेप्टने काम होता कामा नये. निर्यातदाराला, केळी उत्पादकाने सांगितलं पाहिजे की मी उद्या तुम्हाला 400 बॉक्सेस पॅक करून देणार आहे. मित्र हो, हा कॉन्सेप्ट ज्या दिवशी केळी बागेमध्ये रूट होईल, हा कॉन्सेप्ट ज्या दिवशी अंमलामध्ये येईल, त्या दिवशी जळगावच्या केळीचं चित्र काय असतं हे लक्षात घ्या.